नमस्कार. थोड्याशा विश्रांतीनंतर महत्त्वपूर्ण सामन्याला सुरुवात होते. निर्धारित 6 षटकांचा सामना नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सिद्धिविनायक कृत्रिम क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तगडा संघ मालवणचा बऱ्याच दूरवरनं प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतोय. त्याला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं जातंय आणि प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून डावखुऱ्याचा निखिल व त्याच्या साथीला फलंदाज या ठिकाणी धर्मेश भगत ही जोरगोळी मैदानावर मालवण संघाची ही गेलेली दिसते. तर गोलंदाजीची धुरा ही गोलंदाज विकी नाईक समर्थपणे पार पाडण्याच्या आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सज्ज होतोय. तो पंच अमेय नाईक यांच्या डाव्या हाताकडून. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू केवळ चेंडूला दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं व पहिल्या चेंडूवर चौकारानं या ठिकाणी खातं निखिल परारकर हा डावखुराचा फलंदाज खोलतोय. निर्धारित 6 षटकांचा सामना. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं, त्यानंतर तिसरं षटक पिंक बॉल षटक म्हणून गणलं जातंय. ज्या षटकामध्ये सर्व खेळाडू 30च्या आतमध्ये आपण पाहू शकता. म्हणजे गोलंदाजांसाठी कर्दन काळ तर फलंदाजांना या ठिकाणी बहारदार कामगिरी करण्याची संधी. ज्या सामन्यात यापूर्वी जो सामना झाला त्या सामन्यात तब्बल 30 धावा निघाल्या होत्या वेंगुर्ले संघाविरुद्ध. त्यामुळेच या ठिकाणी ऑटोटेक पंजिम संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करू देण्यास यशस्वी ठरला होता. मैदानावर जाऊया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो विके. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेटला. एकदा फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षण रचनेत आणि हीच संधी साधत एकेरी धावेचं रूपांतर धर्मेशच्या साथीनं दुहेरी धावात केलं जातंय. 2 धावा ह्या निखिलच्या खाती सहजगत्या गणल्या जात आहेत. ज्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 6 धावांवर. प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर या ठिकाणी धावांचा डोंगर रचणं महत्वपूर्ण बाब. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या फटका. चेंडू डीप लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे षटकारासाठी. पहिल्या चेंडूपासून निखिल आक्रमक होतोय. खरपूस समाचार घेतोय. सीमारेषा लिलया पार करतोय. अवघ्या 3 चेंडूंवर तब्बल 12 धावा या झळकल्या जात आहेत. बारा धावा या धावफलकावर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू केवळ दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. बघता बघता सीमोल्लंघन होतोय. निखिल भरताच आक्रमक होतोय व आपल्या आक्रमक फटकेबाजीने प्रतिस्पर्धी संघाचा तारणहार गोलंदाज या ठिकाणी विकी नाईक याच्यावर हल्ला बोल हा चढविला जातोय. 4 धावांनी धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 16 धावांवर डीजे. परत एकदा एक देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास दीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे षटकारासाठी. या षटकामध्ये आक्रमकता निखिल स्पष्ट करतोय. तब्बल 22 धावा आतापर्यंत ह्या कुठल्या जात आहेत. बावीस धावा धावफलकावर. महागड्या अशा शक्याची सांगता करण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर हा फिकीत दिसतोय व समोर आहे फलंदाज तो निखिल. पहिल्या षटकामध्ये 22 धावांची लिलया करामत साध्य केली आहे फलंदाजाने. महत्वपूर्ण शेवटचा चेंडू या षटकातील असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. फोलटॉस पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास मिड ऑफ क्षेत्रात व बघता बघता सीमोल्लंघन होतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावांची त्या धावफलकावर
पहिल्या षटकात निघतायत त्या 26 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. पाहायचा आहे गोलंदाजी मार्कवर कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो बहुधा गोलंदाज चंद्रेश याची वर्णी ही लागते असा अंदाज दिसतोय. बॉलर नेम गोलंदाजी मार्कवर चंद्रेश. पहिला चेंडू. यावेळी समयोचित अशी खेळी धर्मेशचे. आपला फलंदाज भरात आहे. आपले फलंदाज मोठे फटके टोलवतोय. चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. हे जाणतोय धर्मेश. त्यामुळे आपल्या आक्रमकतेला तो कुठेतरी आवर घालतोय व ढिल्या हातानं चेंडू टोलवत आपला साथीदार निखिल याला फटकेबाजीची अधिकाधिक संधी तो देतोय. एकेरी धावेने धावफलक बदलतोय 27 धावांवर. क्षेत्ररक्षण व्यूहरचना विखुरलेली, कारण पॉवर प्लेची मर्यादा ही संपुष्टात येते. त्यामुळे आपण क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहू शकतो. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन व डीप लॉंग ऑफ असे 4 खेळाडू सीमारेषेवर व त्यांच्या मदतीला डीप एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये तैनात त्यालाच या ठिकाणी साथ देणारा हा फटका. मात्र प्रतिसाद योग्य निघतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होते. परती गोलंदाजाच्या दिशेनं चंद्रेशच्या नावी या ठिकाणी त्या चेंडूवर एकेरी धाव. प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज घेताना दिसत आहेत. ज्या एकेरी धावेने 28वी सांघिक धाव ही झळकलेली आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरतोय. नो मॅन्स लँड मध्ये म्हणजे निर्जन स्थळी चेंडूचा प्रवास. पर्यायानं 4 महत्वपूर्ण धावा धर्मेशच्या खाती सहजगत्या प्राप्त होत आहेत. धर्मेशही आपले या ठिकाणी हात खोलतोय. मोठे फटके मारण्यास मीही सक्षम आहे असे निर्देश देतोय व या 4 धावांनी धावफलक तब्बल 32 धावांवर हा पोहोचतोय. बिनबाद 32 धावा. अवघं दुसरं षटक मैदानावर प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. पंच दाभोलकर यांच्या डाव्या हाताकडनं समोर आहे धर्मेश हा फलंदाज. ओव्हरपिच पदाचा चेंडू. फटका ताकदीचा सजविला जातोय. फटका सरळ डीप मिड विकेट सीमाच्या पलीकडे षटकारासाठी सीमोल्लंघन करतोय व या 6 धावांनी धावफलक विसावला जातोय 38 धावांवर. अडतीस धावा या धावफलकावर. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रेश. यावेळी स्वतःसाठी जागा निर्माण केली. फटक्याची योग्य निर्मिती केली. चेंडू निर्जन स्थळी पाठविला व अंतिमतः 4 धावांचा इशारा पंचांकडनं. ज्या 4 धावांनी धावफलक तब्बल 42 धावांवर आसरा घेतोय. धर्मेशच्या खाते निघतोय तो चौकार. ज्या 4 धावांनी धावफलक बदलतोय तो तब्बल 42 धावांवर. बिनबाद 42 धावा. वादळी सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. मोठा फटका. चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे षटकारासाठी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 26 धावा आणि त्यानंतरचं जे दुसरं षटक योग्यरित्या गोलंदाज हाताळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याही अपेक्षेवर विरझण नैराश्याचं फिरवलं जातंय. धावांची खरबत्ती होते व अवघ्या 2 षटकात 48 धावा म्हणजे याही षटकात निघतायत तब्बल 22 धावा डीचे. झळकवतोय. डाव्या व उजव्या हाताची ही जोडगोळी कमालीची यशस्वी ठरते. पहिल्या षटकात आपण आक्रमकता पाहिली ती निखिलची, डावखुराचा फलंदाज. आणि दुसऱ्या षटकात केवळ प्रेक्षक म्हणून ज्यानं प्राथमिक षटकात भूमिका वठवली होती तो धर्मेश या ठिकाणी मोठे फटके टोलवतोय.
बहुधा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनी याची वर्णी लागते. पिंक बॉल षटक जे गणलं जाते. सर्व खेळाडू सरकार की भरघोस अशी सलामी दिली जाते. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू केवळ दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास दीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे चौकारासाठी. निखिल डावखुराचा फलंदाज एक तरुणोपाय ठरणारी खेळी करताना मैदानावर दिसतोय. खास करून पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तो आपली आक्रमकता सिद्ध करतोय व प्रतिस्पर्धी संघाच्या हरेक गोलंदाजाला नतमस्तक होण्यास तो प्रवृत्त करतोय. 56 धावा, 2 षटक, 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज वैयक्तिक 35 धावांवर डावखुऱ्याचा फलंदाज निखिल खेळताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सनी. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खरपूस समाचार. चेंडूला पाठविलं जाते ते चौकारासाठी. ज्या 4 धावांनी फलकावर 2 षटक, 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. धावांचा पाऊस अक्षरशः या मैदानावर. पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र निखिल काहीसा चकतोय. आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता. चेंडू पाहिल्यानंतर मोठ्या फटक्याची निर्मिती करायची हा बेत आखला होता. मात्र अंतिम क्षणी या ठिकाणी चेंडू निसटतोय. तो नजरेतनं परिणामता निर्धाव चेंडू गणला जातोय व धाव फलकावर धाव संख्या ही बऱ्याच वेळेनंतर या ठिकाणी स्थिरावलेली राहिलेली आपण पाहतोय. 60 धावा बिनबाद. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अक्षरशः चेंडूचा पाठलाग केला. चेंडू व फळी यांचा संपर्क झाला. हा संपर्क षटकाराचा इशारा देण्यास प्रवृत्त करतोय पंचांना. याचाच अर्थ 6 धावा या ठिकाणी निखिलच्या खाती. वैयक्तिक धावसंख्या निखिलची 45 तर तब्बल 66 धावा धावफलकावर बिनबाद. असा तोडफोड धावफलक हा मालवण संघाचा नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. 66 धावा धावफलकावर. वैयक्तिक 45 धावांवर खेळताना दिसतोय तो फलंदाज निखिल. हा ना जरूर झाली आहे. एकेर धावेसाठी निखिलनं मैदान सोडलेलं. मात्र दुसऱ्या बाजूने कोणतीही घाई करायची नाही. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे हे धर्मेश जाणतोय. एकेरी धावेच्या लालसेत आपली बहुमूल्य विकेट आत्महत्येच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला द्यायची नाही हे क्रिकेटचं गमक जाणतोय धर्मेश. त्यामुळे एकेरी धाव घेण्यास तो नकार देतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आपण पाहिलीत. त्या 18 चेंडूंमध्ये केवळ 2 चेंडू हे निर्धाव गेलेले. तेही 2 चेंडू निर्धाव जात आहेत. ते या महत्त्वपूर्ण अशा पिंक बॉल षटकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रतिषटकामागे 22च्या धावगतीनं या ठिकाणी 66 धावा. 4थ्या षटकाची सुरुवात होईल. पाहायचं आहे गोलंदाजी मार्कमध्ये कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गंधार याची वर्णी ही लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं प्राथमिक 4थं षटक फेकण्यासाठी गंधार हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं 66 धावा. पहिल्या चेंडूवर हलके टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा परतीचा फटका सरळ गंधारच्या हाती विसावतोय व गेले 18 चेंडू ज्या सफलतेच्या शोधात संघ कुरचुरेम होता. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर त्या सिद्धिविनायक कुरचुरेम क्रिकेट संघाला डावातील 19व्या चेंडूवर म्हणजे 4थ्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवर यश प्राप्त होतंय. मात्र बाद होण्यापूर्वी जी जबाबदारी आवश्यक होती ती जबाबदारी
जबाबदारी चोखपणे पार पाडतोय फलंदाज धर्मेश. वैयक्तिक 21 धावांची तडाखेबाज खेळी साकारतोय व पहिल्या गड्याच्या स्वरूपात गोलंदाज गंधार याच्याकडे परतीचा झेल सुपूर्द करत 66 धावांची भागीदारी रचत तो मैदानाच्या बाहेर परततोय. त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज विक्रांत याची वर्णी ही लागते. नवीन फलंदाज विक्रांत उंचपुरा असा फलंदाज सामना करेल सफलता प्राप्त गंधार याच्या गोलंदाजीचा. 66 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात 45 धावांवर खेळतोय. एका बाजूला पाय रोवून खेळपट्टीवर उभा असलेला निखिल मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास मिड विकेटला घडतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी ढिलाई रूपांतर दुहेरी धावात केलं जात आहे. मोठ्या फटक्यांच्या सहाय्यतेला एकेरी दुहेरी धावांची मदत असेल तर तो संघ हा सक्षम मानला जातो. केवळ मोठ्या फटक्यांवर विश्वास न ठेवता क्रिकेटमध्ये ज्या धावा एकेरी दुहेरी धावांच्या महत्त्वाच्या आहेत त्या महत्त्वाच्या धावांचं गमक जाणतोय निखिल. संधी होती दुहेरी धावांची. दुहेरी धाव तो पूर्ण करतोय. दुहेरी धावांनी धावफलक लावतोय 68 धावांवर. बॅकफुटला जात बॅकफुट पंच पद्धतीचा फटका बहारदार फटका या ठिकाणी फलंदाज विक्रांत याच्याकडनं पाहायला मिळतोय. व या विकी रोगेच्या आक्रमक फटक्यानं म्हणजे षटकारानं 70 पार केली जाते. धावफलक 74 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या फटक्यामागे टायमिंग अतिशय लाजवाब होतं ते फलंदाज विकी रोगे याचं. केवळ पाहिलं गोलंदाजीच्या वेगाचा त्याने वापर केला. विठ्ठलदाई ज्या गतीनं चेंडू आला बॅकफुटला जात एक देखण्या फटका हा मिड ऑफच्या डोक्यावरनं षटकारासाठी टोलविला जातोय. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवे चेंडूला निमंत्रण देतोय तो क्षेत्ररक्षक. मात्र अखेर या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. मात्र तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अडवला गेलाय की आतमध्ये याची खातरजमा पंच करतील यात कोणतीही शंका नाही. जे भाकीत वर्तवलं होतं त्या भाकीताला सत्यात वर्तवताना तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये निर्णय आलाय की सदरच्या चेंडूवर या ठिकाणी एकेरी धाव मिळाली की हा चेंडू षटकारासाठी गेलाय. पंच शिक्कामोर्तब तिसरे करतायत. दोन्ही हात आसमंताच्या दिशेनं. याचाच अर्थ षटकाराचा शिक्का बसतोय तो फलंदाज विकी रोगे याच्या खाती व या 6 धावांनी धावफलक बदलतोय. तो 80 धावसंख्या गाठतोय. अवघ्या चौथ्या षटकात 80 धावांची बरसात आपण पाहतोय. विकी रोगे भलताच आक्रमक होतोय. 14 धावांवर खेळतोय. 2 षटकांच्या साहाय्यानं सलग 2 चेंडूंवर तो 2 षटकार टोलवतोय. परत गंधार सज्ज यावेळी नामी संधी होती मोठा फटका टोलवण्याची. कारण चेंडू डाव्या यष्टी बाहेर फुलटॉस स्वरूपाचा होता. नाराज दिसतोय स्वतःवर विकी. मात्र दुसऱ्या बाजूनं दोन्ही हात समांतर करत पंचांचा इशारा वाईडचा. आणखी एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेच्या साहाय्यानं सांघिक 81 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका तर देखण्या होता मात्र अपेक्षित अंतर गाठू शकला नाही. मिड ऑफला झेल उडतोय. झेल टिपला जातोय. 14 धावांची विश्वासक खेळी 2 षटकारांना नटलेली समाप्त होते विकीची 81 धावा धावफलकावर. मात्र एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगावी लागेल. या 81 धावांमध्ये एकमेव अवांतर धाव वाईडची या षटकामध्ये गणली गेलेली. अन्यथा गोलंदाजी ठीकठाक होते. डीजे गोलंदाज सफलता प्राप्त गंधार. याही वेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका चजविला जातोय. मात्र फटक्यामागे ताकद नव्हती. केवळ चेंडू वेगाचा वापर करत हलकेच टोलविण्याचा प्रयत्न झाला होता. जर या फटक्यामागे ताकद आजमावली असती तर निश्चितपणे सीमोल्लंघन होऊ शकलं असतं. मात्र जर तर ज्या गोष्टी कागदावर प्रत्यक्षात गंधारला मिळते या षटकातील तिसरं यश 81 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात.
नवीन फलंदाज रितेश लोणे याची वर्णी ही मैदानावर लागते. बराच वेळ 45 धावांवर उभा असलेला फलंदाज तिसऱ्या षटकापर्यंत तो 45 धावांवर नाबाद होता. चौथ्या षटकात काही खेळण्याची संधी मिळाली नाही. म्हणजे त्या 45 धावांवरनं आपला वैयक्तिक डाव पुढे ठेवण्यासाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोरसची पाहणी करतोय डावखुऱ्याचा फलंदाज निखिल. तर एकंदर 81 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये बदल दिसतोय. सुरुवातीला मार खाल्ल्यानंतर आता मात्र काहीसा सावरताना दिसतोय तो सिद्धिविनायक कुरचुरेम क्रिकेट संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप पॅलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका गोलंदाज. या ठिकाणी सनील आपल्या गोलंदाजीवर अडवतोय. धाव घेण्याचा प्रश्न नाही. चेंडू निर्धाव. 11 चेंडूचा अजूनही अवधी शेष आणि काहीशी धावगती खाली राहते. 81 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर सनील. यावेळी सुरेख असा चेंडू मात्र अक्षरशः खोदून काढला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑनला एकदा फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेवर निखिल समाधान मानतोय. एकेर धावेने निखिल पोहोचतोय वैयक्तिक 46 धावांवर. तर नवीन फलंदाज रितेश याला प्रथम तास खेळण्याची संधी मिळेल. पहिल्या 2 षटकात तब्बल 48 धावा. तिसऱ्या षटकामध्येही या ठिकाणी 14 धावा निघाल्या होत्या. 62 धावा आपण पाहिल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांचं कमबॅक आपण पाहतोय. 81 धावा 4 षटकांच्या सांगत्याखेरीज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनील षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी म्हणजे तिसरा चेंडू फेकण्यासाठी हा सज्ज होतोय. फटका सुरेखरित्या सजविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय. तो डीप एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवतोय. चेंडूची परती गोलंदाज सनीलच्या दिशेनं होतोय. एका आत्मविश्वासानं भरलेल्या फटक्याद्वारे या ठिकाणी फलंदाज रितेश दुहेरी धावांनी स्वतःचं खातं खोलतोय व या 2 धावांनी धावफलक वधारतोय तो 84 धावांवर. धावांचं शतक मालवण संघ गाठेल का? वैयक्तिक अर्धशतकाला निखिल कवचनी घालेल का? अनेक अनुत्तरित प्रश्न या मैदानावर. फुलरलेन पद्धतीचा चेंडू मात्र लोअर फुलटॉस मध्ये त्याला कन्वर्ट केलं जाते. चेंडूला पाठविलं जाते ते डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 85 धावांवर. तर वैयक्तिक 46 धावांवर या ठिकाणी निखिल सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सनील या गोलंदाजीचा ज्याने या षटकातील 4 चेंडू हाताळलेत व या 4 चेंडूंवर अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केल्यात. मनगटी फटका. चेंडूचा प्रवास परत एकदा आपण पाहतो. मिड विकेटला एकदा फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेवरच समाधान हे मानावं लागेल. आता मात्र आक्रमक फटके निखिलकडनं निघत नाहीत. सुरुवातीला आक्रमक देखील होता. खास करून पॉवर प्लेमध्ये त्याने बहारदार खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूनं चौथ्या षटकात जे 3 साथीदार तंबूमध्ये परतले त्यामुळे स्वतःच्या आक्रमकतेला त्याने कुठेतरी आवर घातलाय व एकेरी दुहेरी धावांनी तो आपल्या संघाचा डाव वाढवतोय. सनील सज्ज. स्विच हिटचा प्रयत्न असफल. चेंडू निर्धाव चेंडूसह डावातील 5वं षटक समाप्त होतंय. 5 षटकांच्या सांगतेखेरीज 86 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर आपण पाहतोय उत्सुकता क्रिकेट रसिकांच्या मनातील की या स्पर्धेतील कदाचित 5वं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळेल. धावांचं शतकही मालवण संघाचं आम्हाला पाहायला मिळेल. मात्र जे प्रेक्षकांच्या मनी खलबत्त चाललंय कोटा तो पूर्ण करतोय. 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च करतोय. बळी बाद करण्यात त्याला सफलता प्राप्त झाली नाही. मात्र एकंदरीत 5 षटकातील धावांचा रोख पाहता 2 षटकांमध्ये 13 धावा म्हणजे माफक अशी कामगिरी अशी म्हटली सनीलची. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिला चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडूला ढिल्या हातानं पॉइंट क्षेत्रात टोलविलं जाते. एकेर धावेने वैयक्तिक 48 धावांवर पोहोचतोय तो डावखुऱ्याचा फलंदाज निखिल. तर या एकेर धावेने 87 धावाचा किल्ला हा गाठलाय मालवण संघानं. 5 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. गोलंदाजी मार्कवर पाहायचा कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. बॉलरने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका टोलवायचा होता मात्र फटका सहज घेत नाही.
तो फळीमधनं मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 88 धावांवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीप सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. डावखुराचा निखिल सामना करेल. यावेळी बॅकफुटला जात परत एकदा बॅकफुट पंचा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो डीबॅक्सच्या कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव धोक्याची होऊ शकते. दुहेरी धाव घ्यायची. स्वतःच्या साथीदाराला स्ट्राईकला आणायचं. या द्विधा अवस्थेमध्ये आपली बहुमूल्य विकेट रितेश बहाल करतोय प्रतिस्पर्धा. वैयक्तिक 49 धावांवर या ठिकाणी डावखुऱ्याचा फलंदाज निखिल हा खेळताना दिसतोय. तर रितेश याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हर्ष जोशी याची वर्णी लागते. आकृती टप्प्याचा चेंडू होता. फटका मारण्यास चुकतोय तो निखिल. चेंडू निर्धाव गणला जातोय. परिणामतः धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. शेवटची 2 षटकं ही कमालीची यशस्वी ठरत आहेत. 4 षटकांमध्ये 81 धावा झळकवल्या गेल्यानंतर राहिलेल्या 2 षटकांमध्ये एक नियोजनबद्ध गोलंदाजी सिद्धिविनायक संघाची. यावेळी मात्र साफ त्रिफळा उडतोय. वैयक्तिक अर्धशतकाचा विक्रम गाठण्याचा प्रयत्न निखिलचा हा प्रयत्नच राहतोय. तरी मात्र या ठिकाणी 49 धावांची जी त्यांनी बहारदार खेळी केली त्या बहारदार खेळीला टाळ्यांची मानवंदना दिली जाते. संघासाठी बहारदार कामगिरी करत निखिल मैदानाच्या बाहेर वैयक्तिक 49 धावसंख्येवर 5व्या कड्याच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जातोय. सांघिक 89 या धावसंख्येवर व त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज डॅनिस फर्नांडिस याची वर्णी ही मैदानावर लागते. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी अंतिम टप्प्यात आपण पाहिली. 10 चेंडूंवर केवळ 8 धावा खर्च केल्या. सिद्धिविनायक संघानं चेंडू स्लॅश केला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो पॉईंट क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेने या ठिकाणी डॅनिस स्वतःचं खातं खोलतोय. 90 गाठली ही जाते मैदानावर. बहारदार कामगिरी आपण पाहतोय. शेवटच्या 2 षटकांमध्ये सुरुवातीला आक्रमकता पाहिली. 4 षटकात 81 धावा. त्यावेळी सहजासहजी 100 गाठेल धावफलकावर दबाव आलाय असं म्हटलं तर मी वावगं ठरणार नाही. कारण सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये निखिल खेळत होता वैयक्तिक 45 धावांवर. त्यानंतर त्याच्या आक्रमकतेला कुठेतरी आवर घातला गेला. वैयक्तिक 49 धावांवर तो त्रिफळाचीच झाला व सरते शेवटी निर्धारित 6 षटकांच्या सांगतेखेरीज 90 गाठली जाते. 91 धावांचं लक्ष पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी गोवा राज्याचा तगडा संघ सिद्धिविनायक कुर्तुरम संघाविरुद्ध ठेवलं जाते व पाहायचं आहे 36 चेंडूंवरील 91 धावांचं अंतर सिद्धिविनायक कुर्तुरम क्रिकेट संघ धावांचा पाठलाग करताना सादर करतोय की नाही, की दुसऱ्या बाजूने दूरवरनं प्रवास करून आलेला मालवणचा संघ विजयाची नोंद करत पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय की नाही ते
अंतिम दिवसातील ही 5वी लढत साईश 11 मालवण संघ सिद्धिविनायक कुडचुडे संघाविरुद्ध टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग आणि काय जबरदस्त फलंदाजी. निखिल पराडकर चौकार षटकारांची आतषबाजी करत 49 धावा त्याका साथ दिली. फिर वही धर्मेश भगत 21 धावा 2 चौकार आणि 2 षटकारांनिशी. विकी रोगेचे 2 षटकार 14 धावा आणि या सगळ्यांच्या जोरावर पहिली बॅटिंग करून धावा जमवले 90. 91 चो पाठलाग पहिलो चेंडू संजय नाईक. सिद्धिविनायक कुडचुडे संघाचो एक अनुभवी खेळाडू स्ट्रायकर यांच्या रिशेन स्वीपचा फटको डीप मिड विकेटचो क्षेत्ररक्षक जाता फॉरवर्ड पॉइंट डीप मध्ये फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 21 धावेनिशी इनिंगची सुरुवात. विकी नाईक आणि संजय नाईक या जोडीवर बराच काय अवलंबून 6 ओव्हरींचा विचार केलो तर यापूर्वीच्या मॅच मध्ये 96 धावांचो पाठलाग ऑटोटेक पणजी संघान करून दाखवलो. शेवटच्या बॉलवर 97 रन्स पूर्ण केलेल्या ऑटोटेक पणजी संघान. त्यामुळे मालवण संघासाठी या सामन्यात सुद्धा ही परीक्षा असतली जणू काय ती जुन्या काळातली 10वी SSC ची परीक्षा. थोडीशी कठीण तर असा अशक्य कायच नाही असा दोनही संघांका समान संधी आणि बॉलिंग मार्कवर मालवणचो नवीन चेंडूचो स्पेशालिस्ट गोलंदाज पायस अल्मेडा. 2 बॉलवर 3 रन विकीच्या खात्याची झाली सुरुवात. विकी नाईक कुडचुड्याचो एक स्टार खेळाडू स्ट्रायकर एंडवर 2 चेंडू 3 धावा. 91 चो पाठलाग रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न धावचीची संधी आणि स्ट्रायकर यांच्या रिशेन विकी नाईक धावबाद. करण्याच्या आधीच धावांका पळण्याची मोठी चूक केली विकीन. आणि समीर सर आपण बऱ्याच वेळा म्हणतो पहिल्या त्या 4थ्या क्रमांकाचे जे काय बॅटर असतात त्यांना धावा चोरण्यासाठी नाही धावा फटकावण्यासाठी पाठवलेले असतात. आणि ज्यावेळी सर्कल असता मॅन्डेटरी पॉवर प्ले बॅटर चॉईस पॉवर प्ले अशा षटकामध्ये तर सर्कल जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत बॅटरने जागा सोडूचे नसतात. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन हे रिव्हर्स पूलचो फटको अगदी सुंदर अडवलो होतो. परत एकदा त्या ठिकाणी दिसलो फिर वही धर्मेश भगत. वेगवेगळ्या खेळाडूंची वेगवेगळी टोप्पण नावं आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोचली असतली पण धर्मेश भगत ह्याचा ह्या टोप्पण नाव नाही असा ही त्याची उपाधी पण नाही असा. पण धर्मेशचा जेव्हा कॉमेंटेटर नाव घेतात तेव्हा बऱ्याच वेळा कॉमेंटेटरच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडता फिर वही धर्मेश भगत. फलंदाजी धर्मेशने खूप सुंदर केली. क्षेत्ररक्षण करून प्रतिस्पर्धी संघाचो मोठो मोहरो खेळाडू त्यांनी धाबाद करून माघारी पाठवलो. पण 3ऱ्या क्रमांकावर इलेलो खेळाडू इल्या नटराज शॉट. संचितने केली आपल्या खात्याची सुरुवात घाऊक स्वरूपात षटकारावर. रिव्हर्स पूल स्विच पूलचो एक दर्जेदार षटकार पण त्यानंतर पायस अल्मेडान ही पावला ओळखली. संचित परत एकदा स्विच पूल करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी संचित पासून लांब नवरांडो एक डॉट बॉल धावसंख्या 9 रन्सावर. पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न गती परिवर्तन प्लेड ऑन संचित बॅक टू सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेट ज्या संघांभोवती फिरत होता त्यामध्ये
पहिल्यांदा प्लेबॉयज मालवण, त्यापाठोपाठ VMC मालवण, या मालवणच्या 2 संघांनी अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पटलावर अधिराज्य गाजवला. पण त्यानंतर मालवणचा हे युवा संघ मैदानावर सुनील मालवणकरच्या नेतृत्वाखाली आज मैदानावर जरी सुनील मालवणकर दिसत नसलो तरी खेळाडूंसाठी मात्र सुनील मालवणकरचे मनपूर्वक शुभेच्छा असत. ह्यो संघ उभो करण्यासाठी सुद्धा सुनील मालवणकरने घेतलेली मेहनत. सध्या आंब्याचं सीझन, त्यामुळे सुनील आपल्या कार्यबाहुल्यामध्ये जरी व्यस्त असलो तरी ज्या ठिकाणी सुनील असतलो त्या ठिकाणावरून सुनील आपल्या खेळाडूंचा खेळ बघत असतलो आणि सध्याच्या कामगिरीवर नक्की खुश होतलो. 2 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावली धावसंख्या 9 रन्सावर. 91 धावसंख्येचा पाठलाग आणि नवीन फलंदाज मैदानावर सागर परब, सूरज परब नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर. वाईड बॉल रितेश लोणे मैदानावर दिसतलो. ज्या रितेशने बॉलिंग करताना 3 बॉलमध्ये 3 धावा जमवले. यावेळी गोलंदाजीची धार बनून बॉलिंग मार्कवर रितेश लोणे आणि स्ट्रायकर एंडवर सूरज परब. धावसंख्या 10. 2 गाड्यांच्या मोबदल्यात ब्लॉक ऑल प्रकारचा चेंडू. ज्या प्रकारे आतापर्यंत समीर सर गोलंदाजी केली, यापूर्वीच्या मॅचमध्ये श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाकडून गोलंदाजांकडून जी चूक झाली, वारंवार गडी मिळवण्याच्या प्रयत्नात बॅटरच्या टप्प्यात जी गोलंदाजी केली, त्यापासून काहीतरी धडो घेत मालवण संघाची ही कामगिरी बघा. बॅटरपासून बरेच लांब राहणारे चेंडू आणि अक्षरशः मुंबईच्या भाषेत सांगायचा तर बॅटरला लटकावून ठेवणारी ही गोलंदाजी. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रितेश लोणे 2 बॉलमध्ये फक्त 1 एक्स्ट्रा वाईडच्या स्वरूपात. 3रा बॉल मनगटी फटको मिड विकेटच्या दिशेन. डीप स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाता फील्ड करता तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या 11 रन्सावर. विकी दुर्दैवीरित्या धावबाद होणं सिद्धिविनायक कुडचुडे संघासाठी एक मोठा धक्का होतो. विकीचा मैदानावर राहणं खूप गरजेचा होता, कारण यापूर्वीच्या मॅचमध्ये 97 धावा ऑटोटेक पणजी संघाने अगदी सहज चेस केले. आखो टप्प्याचा चेंडू अगदी सहज जोखलेलो आणि शॉर्ट आर्म पुलचा फटको डीप स्क्वेअर. सूरजने किती सहज चटकार मारलो बघ. समीर बॅकलिप सुद्धा खूप मोठी नव्हती, पूल सुद्धा थोडंसं हाफ हार्टेड होतो, पण स्क्वेअर लेगच्या कपडावरून जाण्यासाठी पुरेसो. 17 फॉर 2. 91 पाठलाग. रितेश लोणे बॉलिंग मार्कवर. रितेशचं पुढचं बॉल मिड विकेटच्या दिशेने फटको तर सुंदर सजवलेलो. एकेरी धावेवर समाधान. या एकेरी धावेनिशी धावफलक वधारलो. 18 धावा हे 2 गड्यांच्या मोबदल्यात. सूरज परबचो 1 षटकार वैयक्तिक 7. जो सध्या सूरजचं स्कोर. दुसऱ्या बाजून संजय नाईक 4 बॉलमध्ये 2 धावा. संजय नाईक यांची कामगिरी, मोठी कामगिरी या दोघाही खेळाडूंकडून गरजेची आणि अपेक्षित. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन क्षेत्ररक्षक तर तैनात असा विकी रोगे ज्याचं नाव असा. विक्रांत ह्या त्याचं नाव, विकी ह्या ज्याचं टोपण नाव. 2 षटकार मारून आपल्या नावाची चुणूक ज्यांनी गोमंतक भूमिक दाखवली तो विकी रोगे. स्क्रीनवर फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत दुसऱ्या ओव्हरीचा खेळ समाप्त झालो. 91 पाठलाग आणि धावसंख्या 19. 91 पलटी 19 फॉर 2. पिंक बॉलवर 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये आणि मालवणचं नव्या चेंडूचं स्पेशलिस्ट बॉलर बॉलिंग मार्कवर पायस अल्मेडा. परत एकदा पिंक बॉल चेंडू उडालेलो कारंजो फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. झेल टिपणं खूप गरजेचा होता. पायस सुद्धा नाराज असा डॅनीवर, कारण कॅचेस विन द मॅचेस आणि संजय नाईकाचा झेल सोडणं नक्कीच महागडा असतला. सगळे खेळाडू सर्कलमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग. बॉलिंग मार्कवर पायस. हे दुसरं चेंडू. सूरज परब स्ट्रायकर एंडवर. धावसंख्या 20. पहिल्याच बॉलवर बीट तर खूप सुंदर केला पायसने. यावेळी धाव चित करण्याची संधी सुद्धा तयार झालेली.
चेंडू तर खूप सुंदर अडवलेलो विकी रोगेन, फेक सुद्धा खूप सुंदर इली, गॅदर करण्यासाठी मात्र पायस पोझिशन मध्ये नव्हतो. जलदगती गोलंदाज असा, त्यामुळे चेंडू सोडल्यानंतर जे तो फॉलो थ्रू किमान 5-6 पावला पुढे जाता, त्या जागेवरून मागे येणं, पोझिशन मध्ये राहणं, चेंडू अडवणं, गॅदर करणं, विकेटला लावणं थोडासा कठीण काम जरूर आहे, पण पायस एवढ्या मोठ्या स्पर्धेत ह्या काम सुद्धा करूचा लागता. एकेरी धावेनेची धावसंख्या 21-21. बॅट चेंज केल्यानंतर जो फटको, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह, मिड ऑफच्या दिशेने एक सिंगल, वारंवार सर्कल क्लिअर करण्यासाठी इनसाइड आउट फटके मजबूत ठराक शकतात, उपयोगी ठराक शकतात, पण गोलंदाजी मात्र सध्या तरी खूप देखणी. कौतुक असा पायसचा यावेळी हाफ ट्रॅकर, आखो टप्प्याचा चेंडू, टप्प पडल्यानंतर हाय हॅलो करत विकेट किपर पर्यंत चेंडू समाप्त. डॉट बॉल संजय नाईक साठी. धावसंख्या स्थिरावली 21. या धावसंख्येवर फक्त 4 सिंगल आणि 4 डॉट. आतापर्यंत संजय सरांची कामगिरी त्यांच्या नावारूपाक न शोभणारी, पण यावेळी त्या दबावातून बाहेर पडणारो फटको संजय नाईक यांचो लंगांच्या कपडावरसून. खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्प्स, षटकार डायरेक्ट चंद्रार. अजून एक फटको, यावेळी उभ्या उभ्याच मारलो, परत एकदा लंगांच्या दिशेन. चेंडू मध्ये 4 धावा, पण 2 चेंडू झाल्यानंतर संजय नाईक यांची कामगिरी 10 चेंडू आणि 16 धावा. ह्यो अनुभवाचा, जो अनुभव आजोबाच्या जत्रेत मिळणार नाही, जो अनुभव अंगणेवाडच्या जत्रेत गावणार नाही, जो अनुभव कुणकेश्वराच्या यात्रेत गावणार नाही, जो अनुभव मिळवण्यासाठी मैदानावर उन्हातानात उभ्या राहायचा लागता, घाम गाळूचो लागता, प्रसंगी रक्त सांडूचो लागता, आणि त्यानंतर जमा होता तो अनुभव, आणि त्या अनुभवाचा दुसरा नाव संजय नाईक. सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर 3 ओव्हरींचो खेळ सरलो, रन झाले 33. तिरियेचो डबल गेम करूचे असत 91. 18 बॉल शिल्लक आणि बॉलिंग मार्कवर हर्ष दिसतलो तुमका. हर्ष जोशी. फलंदाजीत जास्त काय करण्याची संधी नव्हती हर्षकडे, पण गोलंदाजीसाठी यो पहिलो चेंडू आणि लॉंग ऑफच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. क्या 39. खराब चेंडू, फुलटॉस, स्लाइस केलो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. धावचीत करण्याची संधी होती, बॅकअप खूपच खराब. पंचांचो इशारा इलो नो बॉल. किंवा वेस्ट हाईट साठी दिलो नो बॉल, आणि ज्या चेंडूवर इलो नो बॉलचो 1 रन, बॅटचो 1 रन, आणि त्यानंतर या नो बॉल साठी 3ऱ्या पंचांकडे केल्या गेल्या रेफरल. फिल्डिंग करणाऱ्या साईश 11 मालवण संघाकडून. बघूया 3ऱ्या पंचांचो काय येता इशारो. 3 दिवस आणि आजच्या 4थ्या दिवसात मेळान खूप सुंदर दर्जेदार अंपायरिंग बघूक मिळाली. योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना, रुपेश गावस उर्फ भालो आणि अमेय नाईक या 3 ऑफिशियलचं आमका विशेष कौतुक असा, ज्यांनी या स्पर्धेसाठी दिलेला योगदान ह्या लाख मोलाचा. स्कोररच्या भूमिकेत गौरव चंद्रोजी, आणि 3ऱ्या पंचांचो इशारो इलो नो बॉलचो. 3ऱ्या पंचांचो निर्णय सुद्धा मैदानावरच्या पंचांच्याच बाजून इलो, आणि ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येताला गेल्या 4 दिवसात मैदानावरच्या पंचांचे निर्णय अगदी तुरळक ठिकाणी बदलूची लागली, तशी वेळ इली. याचा अर्थ मैदानावरच्या पंचांची कामगिरी खूप चांगली आणि दर्जेदार. प्रत्येक बॅटरचो आवडीचो इशारू, लायसन्स टू किल, उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू फ्री हिट. सुप्रसिद्ध मराठी समालोचक अमोल जमदाडे सरांच्या या वाक्याची आठवण येतली या नो बॉलवर. फ्री हिटचो चेंडू. धावसंख्या स्थिरावली 41-41. 91चो पाठलाग, अजूनही 50 धावांची गरज. हर्ष जोशीचो फ्री हिट साठीचो चेंडू, मुकरी लाईन,
लगोरी लाईन मनगटी फटको फक्त सिंगल साठी आणि या एकेरी धावे बरोबरच धाव संख्या 42. जो प्रयत्न डाऊन द लेग स्टंप बॅटची कड घेऊन चेंडू सीमा रेषा पार खेंडीर बॉईज मोरजिम चौकार. अंगणेवाडच्या कुणकेश्वराच्या आजोबाच्या आणि मयुरेशने गाणा सुद्धा आजोबाच्या जत्रेचा वाजवला. मयूर ह्याच गाणं जरा थोड्या वेळानं परत ऐकूया. बघूया ती संधी कोणासाठी असलेली, मालवण संघासाठी की कुडचुडे संघासाठी. 46 धावफलक 91 पाठलाग आणि मिड विकेटच्या दिशेन क्षेत्ररक्षकाच्या हातात येऊन पडलेलो चेंडू. तिसऱ्या विकेटचा पतन. ऐकूया आजोबाची जत्रा डीजे मयुरेश. विजयाचा इक्वेशन सिद्धिविनायक कुडचुडे संघासाठी. सूरज परब माघारी परतलो. 2 षटकार आणि 1 चौकारांशी 7 बॉल मध्ये 19 धावा. ही सूरजची कामगिरी आणि नवीन फलंदाज मैदानावर सूरजची जागा घेण्यासाठी विपल. हर्ष जोशी षटकारांत सुरुवात केली हर्षने. त्यानंतर नो बॉल फ्रीडच्या चेंडूवर सिंगल. त्यानंतर एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न जो गेलो चौकारासाठी. पण एक महत्वाची विकेट सूरजची आणि त्यामुळे हर्षच्या कामगिरीवर थोडीशी समाधानकारक स्थिती सध्या मैदानावर साईश 11 संघाकडून. एकेरी धावेनिशी विपलच्या खात्याची झाली सुरुवात. धावसंख्या 47 47. 91 धावसंख्येचा पाठलाग. अजूनही 44 धावांची गरज असली. पूर्ण 2 षटकांचा खेळ. फिंगर केले, रोल झालो चेंडू, फुल टॉस आणि स्वीपचा फटको डीप फाईन लेगच्या पैलाडी खेंडीर बॉईज चौकार. शिल्लक चेंडू 12 असत. समीर सर जर बघितला सध्या तर मैदानावर कागदावर साईश 11 मालवण संघाची कामगिरी वरचढ दिसता. पण दुसऱ्या बाजून सिद्धिविनायक कुडचुडे संघ खैच्याही क्षणी पलटवार करण्यासाठी माहीर असणारा संघ असा. यापूर्वीच्या मॅच मध्ये कलेश्वर स्पोर्ट कलमोट संघाचो पराभव करून विजयी सलामी देणारो सिद्धिविनायक कुडचुडे संघ शेवटचे 12 बॉल 40 धावांची गरज आणि एका मोठ्या स्पर्धेत मालवण संघ या पहिल्याच सामन्यात इतिहास रचण्याच्या मार्गावर. गोलंदाजीसाठी विकी रोगे एक युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर. एक उंचपुरो खेळाडू फलंदाजी करताना सलग 2 षटकार या छोट्या चणीच्या खेळाडून लगावले आणि आपला नाणा खणखणीत वाजवला. विकीचो पहिलो चेंडू. बॅटची कड घेऊन चेंडू हवेत. तू घेतलं काय मी घेऊ, तू घेऊ की मी घेऊ या नादात चेंडू 2 प्लेयरांच्या मध्ये पडलो. तुका नाय माका नाय घाल कुत्र्या घ्या मालवणी म्हणीची आठवण सुद्धा इली. या एकेरी धावेनिशी बदललो धावफलक 52 रनचावर. झेल घेणं गरजेचा होता. विकेट किपर बॅकवर्ड पॉइंट या दोघांसाठी संधी होती. दोघांपैकी एकांतरी माइन माइन येस नो वेट या शब्दाचा वापर करणं होता गरजेचा. एकेरी धावेनिशी धावसंख्या 52. विपल आपल्या 2 या धावसंख्येवर. संजय नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने एक अनुभवी खेळाडू. गोवा पोलीस एक जाबाज सैनिक स्ट्रायकर एंडवर.
संजय नाईक ज्यांचा नावाचा एक मोठा अनुभव क्रिकेटचा ज्यांच्यापाशी आज या अनुभवाचा वापर सिद्धिविनायक कुडचुडे संघासाठी करून देणं गरजेचं. पण यावेळी विकी रोगेन केलं त्रिफळ उद्ध्वस्त. खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. एकच कॉल मॅटर सॉल्व. जर इतिहास बघितलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गावातल्या खेळाडूंनी येऊन गोमंतक भूमीमध्ये मोठमोठं पराक्रम केलो. शिरोड्याच्या संघानं मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. होडावड्याच्या संघान त्या पाठोपाठ येऊन गोमंतक भूमीची मोठी स्पर्धा जिंकली. रंजन केणीच्या नेतृत्वाखाली मळगावच्या संघान ध्रुव ट्रॉफी जिंकली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक संघांनी येऊन गोमंतक भूमीची अनेक मैदाना सुद्धा गाजवली. आणि बऱ्याच वेळा मी म्हणतोय आता ही पाळी असा मालवण संघाची. आता अपेक्षा असा मालवण संघाकडून आणि गरज सुद्धा असा सिंधुदुर्गासाठी आणि मालवण संघासाठी एका मोठ्या विजेतेपदाची. नवीन फलंदाज सनील सावंत 2 षटकाची गोलंदाजी करून ज्यांनी खूप चांगलो परफॉर्मन्स दिलो बॉलिंग मार्कवर. 2 ओव्हरीमध्ये फक्त 13 धावा खर्च करून सिद्धिविनायक कुडचुडे संघासाठी किफायतशीर गोलंदाज ह्यो बहुमान या मॅच मध्ये आपल्या नावे केलो. सनील स्ट्रायकर एंडवर 91 धावसंख्येचो पाठलोक. स्थिरावली धावसंख्या 52 रन्सावर 52. 49 धावांची गरज आणि मिडॉनच्या कपळावर सोन डायरेक्ट चंद्रार. सनीलचो ह्यो पहिलो षटकार नाकार मुटको आणि त्यानंतर त्रिफळ उद्ध्वस्त. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी कोकणी म्हणीची आठवण. पण टाळये वाजतले विकी रोगेच्या गोलंदाजीसाठी. या ओव्हर मध्ये विकीन मिळवले एकूण 3 विकेट. युवा गोलंदाज विकी रोगे ज्याच्यासाठी वाजले टाळीये. 5 ओव्हरीचो खेळ सरलो. 91चो पाठलाग. शिल्लक इथपासून रवले 6 बॉल आणि 33 रन्सांची गरज. रिक्वायर्ड 33 फ्रॉम 6. कोकणी गाण्यांच्या हे वैशिष्ट्य असा शब्द जरी नाही कळले तरी चलतीत. त्याच्यातलो अर्थ नाही कळलो तरी चलात. पण गाण्यातली भाषा किती सुंदर आणि त्यामुळेच या मालवणी कोकणी भाषेवर संपूर्ण जगान केलेला प्रेमाचा. यो बायले यो सोरोमाका जाय पहिलो. आजोबाची जत्रा. नरकासुरा रे नरकासुरा. अशी काही कोकणी गाणी जी महाराष्ट्रात आणि गोयाबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध. आणि ही गाणी DJ मयुरेश तुमच्यासाठी ऐकवता. शेवटचे 6 बॉल डॅनिस बॉलिंग मार्कवर. 33 धावांची गरज. फॉलो थ्रू मध्ये कॅरेबियन स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण. एक सिंगल तर मिळतलो. दुसऱ्यासाठी वळली पावला. थोडंसं फंबल आणि चुकीला माफी नाही. बारीकशा चुकीचा फायदा उठवलो दोन्ही बॅटरने. धावसंख्या स्थिरावली 60 रन्सावर. शिल्लक रवले 5 बॉल 31 धावांची गरज. 5 चेंडू 31 धावा. स्ट्रायकर एंडवर विपल. लोअर फुल टॉस मिड विकेटच्या कपडावर सोन डायरेक्ट चंद्रार. पावळ्याचं पाणी पास्ता. कॅन्डीर बॉईज मोरजिम चॅम्प षटकार.
हा गाणं कित्येक वेळा मी ऐकलंय. इतक्या वेळा ह्या गाणं ऐकला बऱ्यापैकी तर ऐकान पाठ झाला, गळ्यात बसला, पण त्याचा अर्थ काय ह्यो माका यावर्षी अंदुर्ले महोत्सवात पहिल्यांदा कळलो. थोडा वेळ जाऊया गाण्याकडे. डीजे मयुरेश. डॅनिस कडसून अपेक्षित असतलो आणि जणू काय संघाचो कॅप्टन सुद्धा ते काय ह्याच सांगताना विकेट माका जाय पहिलो. गती परिवर्तन मिड विकेटच्या रिशन फिल्डर चेंडूच्या खाली विकेट विकेट आणि विकेट डॅनिसच्या नावावर आणि या सामन्याचा पारडा झुकता. थोडस लवकर गंधार इलो असतो. या गंधार रागातले 4 राग ऐकवल्या नसतं, गाणी ऐकवल्या असताना तर मजा इली असती. डॉट बॉल डॅनिसचो. एक बॉल अजून शिल्लक असा. सामन्याची औपचारिकता. स्ट्रायकर एंडवर गंधार, बॉलिंग मार्कवर डॅनिस आणि विजयाच्या अगदी उंबरठ्यावर साई शिलवण मालवण. सिद्धिविनायक कुडचुडे सारख्या एका मातब्बर तगड्या संघाविरुद्ध सुनील मालवणकर, दर्शन बांदेकरच्या अनुपस्थितीमध्ये साई शिलवण मालवण संघान केलेली कमाल, धमाल आणि बेमिसाल कामगिरी. शेवटच्या चेंडूवर विकेट आणि या सामन्यात साई शिलवण मालवण संघ विजयी. सलामी देताना अभिनंदन. साई शिलवण मालवण या स्पर्धेत सहभाग